एनडीएनं नवा इतिहास रचलेला आहे। महिलांची पहिली तुकडी पास आउट होत आहे। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडेट्सचा दीक्षांत सोहळा रंगलेला आहे। 17 महिला कॅडेट्सची पहिली तुकडी आज पास आउट होत आहे आणि त्यांच्यासोबत 300हून अधिक पुरुष कॅडेट सुद्धा आज पास आउट होत आहेत। डोळ्यामध्ये देशसेवेची स्वप्न घेऊन राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये 3 वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कॅडेट्सचा 148वा दीक्षांत सोहळा आज पार पडतोय। या सोहळ्यावेळी एक नवा अध्याय लिहिला गेलेला आहे। पहिल्यांदाच 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केलेली महिला कॅडेट्सची तुकडी सुद्धा यंदा एनडीए मधून पास आउट झालेली आहे। या महिलांच्या तुकडीमध्ये 17 महिला कॅडेट्सचा सुद्धा समावेश आहे आणि त्यांची ही पहिली तुकडी आहे जी पास आउट होते। माजी लष्कर प्रमुख आणि मिझोरमचे राज्यपाल जनरल व्ही.के. सिंग यांच्या उपस्थितीमध्ये हा दीक्षांत सोहळा पार पडतोय। सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर यूपीएससी मार्फत 2022 मध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी एनडीए मध्ये प्रवेश खुला करण्यात आला। या निर्णयाच्या 3 वर्षांनंतर आता महिलांच्या कॅडेट्सची ही पहिली तुकडी आज प्रशिक्षण पूर्ण करून पास आउट होते। त्या भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी आता सज्ज आहेत। ऑपरेशन सिंदूरमध्ये नारी शक्तीचा वाखाणण्याजोगा सहभाग होता आणि त्यामुळे नव्या उमेदीने भरती होत असलेल्या या सर्व मुलींचा हा पहिला ऐतिहासिक असा सोहळा आहे। which tests the physical and mental endurance of our young cadets was won by Charlie Squadron. Ladies and was won by Call Squadron. The inter-squadron hockey competition was won आणि या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंडे। चंद्रकांत, आपण पाहतोय नेतृत्व गुणाचा जे बाळकडू आहे जे या ठिकाणी पाजलं जातं त्या ठिकाणाहून आता 17 महिलांची तुकडी, पहिली तुकडी ही आज पास आउट होत आहे। कसा माहोल तिथे पाहायला मिळतोय? The inter-squadron hockey 148 दीक्षांत सोहळ्यामध्ये एनडीएच्या पहिल्यांदाच महिलांना एवढं मोठ्या प्रमाणावर स्थान दिलं गेलंय। कारण यापूर्वी एनडीए मध्ये सगळे यंग मुलं भरती व्हायची, नंतर ते मिलिटरी ऑफिसर व्हायचे, लष्कर असेल, नौदल असेल, पायदल असेल, वायुदल असेल। पण इथं पहिल्यांदा मुलींसाठी त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला। खरं तर शरद पवार संरक्षण मंत्री असताना इथं पहिल्यांदा हा निर्णय घेतला गेला। नंतर कोर्टात गेले काही लोक की हे कष्टाचं काम आहे, ताकदीचं काम आहे, इथं पुरुष मंडळीच पाहिजे, इथं महिलांचं काय काम। पण त्या सगळ्यावर मोडीत काढीत पवारांनी तो निर्णय ठाम राहिले आणि आज त्याचंच फलित आपल्याला दिसतंय। एनडीए मधनं पहिली महिलांची तुकडी बाहेर पडते ही खूप मोठी ऐतिहासिक घटना आहे एनडीए मधली। हे एनडीए खरं तर आपलं भारत देश स्वातंत्र्य झाल्या स्थापन झालेली पहिली लष्करी प्रशिक्षण संस्था आहे। तिथे पहिल्यांदा महिलांना हा सन्मान मिळतो, एवढी मोठी संधी मिळते, ही खूप मोठी गोष्ट आहे भारताच्या इतिहासातली। आताच आपण बघितलं ऑपरेशन सिंदूर मध्ये ते सगळं प्रयत्न नेतृत्व महिलांनी केलं। ही महिला ब्रिगेड एका अर्थाने तयार होते देशात, भारताच्या लष्करामध्ये। ही खूप मोठी घटना म्हणावी लागेल। अगदी त्यामुळे यापुढच्या काळात आता महिलांचा दगड आपण पार केलेला आहे आणि यापुढच्या काळात अनेक मुली, अनेक महिला यामध्ये सहभागी होतील हे निश्चित आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।